सोनी ते पंढरपूर माघ वारी पायी दिंडी सोहळा सोनी तालुका मिरज येथून सोनी ते पंढरपूर माघ वारी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान पायी दिंडी होणार आहे। 5 फेब्रुवारीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार आहे। श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वैकुंठवासी गुरु तुकाराम एकनाथ काळे यांच्या कृपा आशीर्वादाने पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता गावातील हरी मंदिर, भवानी मंदिर, बिरोबा मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर या ठिकाणी आरती केली जाईल। तेथून पंढरपूरच्या दिशेने दिंडी मार्गक्रमण सुरू करणार आहे। शिरडोन, कुच्ची, शेळकेवाडी, जुनोनी, सांगोला, संगेवाडी, कासेगाव फाटा, पंढरपूर असा मार्ग आहे। दिंडी सोहळ्यामध्ये रोज प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन चालणार आहे। सोहळ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 550 रुपये इतकी रक्कम भरून आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे। संभाजी पाखरे, कुमार चव्हाण, प्रकाश राजपूत, राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। श्री हरी मंदिर माघ वारी पायी दिंडी मंडळ, प्रकाश नगर, सोनी यांच्याकडे व्यवस्थापन आहे। रामकृष्ण हरी। श्री गुरु बाबासाहेब आजरेकर श्री क्षेत्र पंढरपूर गुरुवर्य तुकाराम एकनाथ काळे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने अखंड पायी दिंडी सोहळा सोनी ते पंढरपूर दिनांक 1 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित केलेला आहे। तर याच्यामध्ये सर्व मित्रमंडळी, गावचे प्रतिष्ठित लोक आणि आमचे असणारे दाजी म्हणजे भारत जाधव यांचा पण याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे मदतीचा वाटा आहे आणि खूप मोठं सहकार्य असतं या सर्वांचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दिंडीला मुक्काम असणारे पहिला सोनीतून निघेन दिंडी, त्याच्यानंतर दुपारी जेवण अलकुडमध्ये होईल, त्याच्यानंतर संध्याकाळचा मुक्काम जो आहे तो कुच्चीमध्ये होईल आणि दुसऱ्या दिवसाचं जेवण जे आहे ते दुपारचं शेळकेवाडी येथे होईल, संध्याकाळचा मुक्काम विठ्ठलवाडी येथे आणि तिसऱ्या दिवशी मग दुपारचं जे जेवण आहे ते आलदर वस्तीला होणार आणि त्याच्यानंतर चौगले माळा इथे आपला मुक्काम होईल म्हणजे 3 तारखेला आणि 4 तारखेला आपला दुपारचं जे जेवण आहे ते सांगोल्यामध्ये नरोटी वस्तीला होतोय आणि संध्याकाळी ताटेगुरुजी म्हणून संगेवाडीला आहेत त्यांच्या घरी आपला मुक्काम होतो संध्याकाळचा आणि परत मग 5व्या दिवशी आपण अष्टमीला जवळपास 11च्या दरम्यान आपण पंढरपुरात पोहोचतो। त्याच्यानंतर सगळ्यांचे आंघोळ वगैरे दर्शन हवे, कारण का आपण अष्टमीला का जातो, कारण का लोकांचं दर्शन होत नाही दशमीला गेलं की, त्याच्यामुळे सगळ्यांचं दर्शन वगैरे व्हावं या अनुषंगानं हा म्हणजे आराखडा केलेला आहे माझ्या बाबांनी आणि त्याच्यामुळे सर्वांचं दर्शन पण होतं आणि भजनाचा एक आनंद वेगळाच मिळतो। मग अष्टमी, नवमी, दशमी आणि एकादशी आणि द्वादशीला बारस सोडून आपण घराकडे येतो। रामकृष्ण।